न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। शहरातील बसस्थानकावर धाराशिव बसमध्ये सामान ठेवायच्या रॅकमध्ये ठेवलेली बॅग आजी आजोबांच्या बसच्या दरवाजातून हाताने आधार देईपर्यंत चोरट्यांनी लंपास केली। बॅगमध्ये नवविवाहितेचे 5 लाख रुपयांचे दागिने होते। बार्शी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। नवविवाहिता श्रद्धा सरक, वय वर्ष 20, राहणार आश्रम रोड, उरळी कांचन, तालुका हवेली यांनी फिर्याद दाखल केली। ही घटना 26 एप्रिल रोजी दुपारी 3:15 वाजता घडली। 2 महिन्यापूर्वी विवाह झालेल्या श्रद्धा सरक माहेरी धाराशिव येथे बहिणीच्या विवाहासाठी येत होत्या। उरळी कांचन येथून दुपारी 11:30 वाजता पुणे लातूर बसने येऊन बार्शी बस स्थानकावर आजी सिंधू देवकते, आजोबा बाबूराव देवकते यांच्यासह दुपारी 3 वाजता उतरल्या। 3:15 वाजता बार्शी धाराशिव बस फलाटावर आली। त्यावेळी खूप गर्दी होती। मी प्रथम बसमध्ये जाऊन जागा पकडली व सामान ठेवायच्या रॅकमध्ये बॅग ठेवली आणि आजी आजोबांना बसच्या दरवाजाजवळ येऊन त्यांना बसमध्ये घेतले। परत रॅकमध्ये बॅग पाहिली असता बॅग दिसली नाही। इतर प्रवासी तसेच वाहकास विचारता गर्दीमुळे लक्ष नव्हते असे उत्तर मिळाले। बॅगमध्ये 3.5 तोळ्याचे गंठण, 1 तोळ्याचे मिनी गंठण, 7 ग्रॅमचे झुमके, जोडवे असे दागिने होते। बहिणीच्या विवाहामुळे दागिने घेऊन आले होते असे फिर्यादीत म्हटले आहे। पोलीस हवालदार दबडे तपास करीत आहेत। बार्शी बस स्थानकावर दररोज प्रवाशांची मोठी संख्या असते, परंतु बंदोबस्तासाठी एकही पोलीस नसतो। आतापर्यंत अनेक बॅगा चोरीस गेल्या आहेत। याचा तपास अद्याप लागलेला नाही। दिवस रात्र बस वाहतूक असतानाही प्रवाशांची सुरक्षा व्यवस्था मात्र दिसत नाही। एसटी बस मंडळाने अथवा पोलीस ठाण्याने सुरक्षतेची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।